द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. जे जे कार झाला महाराज, जे जे कार. ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय. चमत्काराशिवाय नमस्कार नाही गड्या. जोपर्यंत दिनेश महाराज क्वालिटीचं वाजवणार नाही तोपर्यंत लोक बोलवत नाही. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत चांगली मांडणी, चांगल्या चाली आल्याशिवाय लोक बोलत नाहीत. त्याचं कारण आहे चमत्कारालाच लोक नमस्कार करत असतात. सहज चमत्कार घडले माऊलीकून. जे जे कार व्हायला लागला, सगळं पैठण गाव दुमदुमून गेलं. पित्र जेव घातले कृष्णाजी भास्करांच्या घरी. सगळ्यांना कथा माहिती. आणि मग आता बोबदेव ब्राह्मणानं स्वतःच्या हातानं शुद्धीपत्र दिलं माऊलीला. ऐका, संतांचा उपकार ऐका. आणि ते शुद्धीपत्र घेऊन ज्यावेळेला ज्ञानोबा चालत चालत पैठणून ब्राह्मणी आमची माऊली महाराज मोरे नेवाशाला प्रवरेच्या काठाला अमृत बाबानं रात्री सांगितलं. प्रवरेची कृपा घेऊन ज्ञानेश्वरी सांगितली, तयार झाली. ब्राह्मणी गावाला अमृत अनुभव तयार झाला. हळूहळू चालत चालत त्या रेड्या आळे फाट्याजवळ संतवाडीला त्याची समाधी आहे, तिथे त्याचा मृत्यू झाला. चास नावाचं गाव आहे खाली आंबेगाव तालुक्यात. तिथं त्याचा दशक्रिया विधी केला भीमा नदीच्या काठाला. आणि हळूहळू ज्ञानोबाराय आता परत 3 वर्षानं आळंदीमध्ये आले. सिद्ध बेटातली ती झोपडी, तिथं दिवा लावला. आपल्या आई वडिलांची आठवण आली. सिद्धोपंत सगळ्यांना गावामध्ये भेटून आले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सभा भरली म्हणे. त्या सिद्धेश्वराच्या पावन दरबारात ते शुद्धीपत्र ज्यावेळेला महादेव भटाच्या हातात दिलं, पैठणच्या ब्राह्मणांनी या चौघाही लोकांना, चौघाही भावांना जातीत घेण्याचं मौजी बंधनाचं शुद्धीपत्र दिलं. पत्र वाचलं, एवढ्यावर तरी मानायला पाहिजे होतं, पण नाही. महादेव भटानं पुन्हा एकदा ते शुद्धीपत्र आपल्या पायानं तुडवलं महाराज. आता मात्र देवानं महादेव भटाला माफ केलं नाही. एकदा माफ करेल तुम्हाला देव, पण तुम्ही सतत संतांची निंदा करत असाल मग देव तुम्हाला माफ करणार नाही. आता मात्र महादेव भटाचा पाय पांगळा झाला महाराज. चालता येईना हो महादेव भटाला. शुद्धीपत्र पायाखाली तुडवलं. सगळे आळंदी नाराज झाली. जेवढे ज्ञानोबरायावर जळोजी मळोजी महाराज सगळे प्रेम करणारे होते. या सगळ्यांना कळालं होतं की माऊली महाविष्णूचा अवतार आहे, पण काही लोक मानत नव्हती आळंदीतली. शेवटी सिद्ध बेटात आले, खूप दिवस राहिले. एक दिवस काय ज्ञानोबरांच्या मनात आलं महाराज, आणि काखेमध्ये जोडी घेऊन त्या महादेव भटाच्या घरीच मधुकरी मागायला गेले ज्ञानोबराय. काय संतांचा उपकार आहे बघा, किती माऊलींचा उपकार आहे. का माऊली आई आहेत. आई अनाथ लेकराला सांभाळते, अपकारी लेकराला सांभाळते, आई शिव्या देण्याला सांभाळते, आई घरातून काढून जरी दिलं तरी सांभाळते हो आई. अशीच आमची ज्ञानोबराय. त्या महादेव भट्टाच्या घरी गेले, काकीमध्ये ती जोडी होती. माझ्याकडे बघा, महादेव भट्टानं माऊलीला पाहिलं. अरे आतमध्ये येऊ नको, आतमध्ये येऊ नको, ज्ञाना संन्यासाची मुलं तुम्ही वाटून टाकलं गाव. एवढं म्हणून सुद्धा ज्ञानोबराय त्याच्या घरामध्ये गेले. ती काखेतली जोडी बाजूला ठेवली. त्या महादेव भट्टाचा पाय आपल्या हातामध्ये घेतला गडे आळंदीकर, आणि आपल्या डोळ्याची दृष्टी त्या महादेव भट्टाच्या पायावरती टाकली. त्या महादेव भटाचा पाय जसाची तसा करून दिला. या जगात ज्यानं त्रास दिला, अपकार केला, त्याला सुद्धा संतच बनवता. संतांचा उपकार